हा, सुचेता मॅडम सुरू करा. हो. आज सुचेता मॅडमना मी म्हटलं होतं अक्षय तृतीया आहे, सुट्टी देऊन टाका तुम्ही. लोक आमरस वगैरे खाऊन पोंगी झोपतील. येईल लोकांना, आमरस खाऊन जॉईन करतायत नाही करत. तर सुचेता मॅडम म्हटल्या नाही नाही, आज अक्षय तृतीया आहे, होऊ देत आजचं सेशन, कोणी सुट्टी मागितलेली नाही. मग म्हटलं बरोबर आहे, आज अक्षय तृतीयेला इतकं अमूल्य ज्ञान मॅडम देत आहेत की सुचेता मॅडम खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि मी मगाशी काहीतरी वाचत होते, ते मी आता मॅडम नंतर एक थोडस सेशन घेईल शॉर्ट अक्षय तृतीयेवर. त्यावेळेला हो. जरूर मी सांगेल की मॅडम जे करत आहेत त्याचं किती महत्व आहे आणि आपण हे ज्ञान ग्रहण करतो हे पण किती महत्वाचं आहे. मॅडम कराच तुम्ही सुरू. हो. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. चला, सर्व साधकांचं स्वागत असो. काल आपण असं बघितलं की मनुष्य जन्मामध्येच आपण आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर आपल्याला आणि तो आपण सार्थकी लावला पाहिजे. त्यामुळे इतर कोणत्याही गंधर्व लोकांमध्ये आपण बघितलं पाण्यात प्रतिबिंब असतं आत्म्याचं. नंतर या मनुष्य लोकांमध्येच फक्त ते आरशामध्ये जसं दिसतं, आरशामध्ये कसं आपल्याला स्पष्ट प्रतिबिंब दिसतं, तसं मनुष्य लोकातच आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. तर मनुष्य जन्म वाया जाऊ देऊ नका, असा उपनिषदकारांचा संदेश आहे. आता पुढील 4-5 श्लोकामध्ये परत त्यांनी आत्मा आणि ब्रह्म ह्याचं महत्व सांगितलेलं आहे. आणि आपण कोणाला आत्मज्ञान झालंय असं म्हणावं किंवा आत्मज्ञान कसं घ्यावं ह्याचं पण वर्णन केलेलं आहे. इंद्रियाणां पृथक भावमुदयास्तमयो जयत पृथुगुत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचती. अनेक रूपात दिसला तरी आत्मा एकच आहे. आपण बघितलं आत्म्याची विविध रूप आहेत, पण तरी सुद्धा तो एकच आहे आणि सर्वांहून वेगळा आहे. आकाश वगैरे पंचमहाभूत जी आहेत, ती पंचमहाभूतातूनच आपली इंद्रिये निर्माण होतात असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या पंचमहाभूतांचे गुण ती इंद्रिय ग्रहण करतात. म्हणजे श्रवणाचं किंवा नेत्र बघतात, त्वचेला स्पर्श होतो, जिभेला रुची कळते, तर ते सर्व पंचमहाभूतांचे गुण घेऊन इंद्रिय निर्माण होतात. परंतु इंद्रिय स्वतः काही करू शकत नाहीत. जोपर्यंत त्यांना आत्म्याकडून चेतना मिळत नाही, चैतन्य मिळत नाही, तोपर्यंत ती निष्क्रिय असतात. इंद्रियांना चेतना आत्म्यामुळेच मिळते. आत्मा हा पंचमहाभूताहून सुद्धा वेगळा आहे. तो सर्वांपासून अलिप्त आहे. आणि हे जो जाणतो त्या पुरुषालाच आत्मज्ञान होतं आणि तो जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आता या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जाणणाऱ्या धीर पुरुषाच्या अंतःकरणात राग द्वेषाला स्थान उरत नाही आणि तो शोकमुक्त होतो. म्हणजे त्याची वाटचाल आता आत्मज्ञान झाल्यानंतर जशी एखाद्या पुरुषाची होईल त्याप्रमाणे तो चालत आहे. त्याच्या मनातून आधी राग द्वेष लोभ माया मत्सर सर्व निघून जातं आणि तो सुख दुःखाच्या पलीकडे जातो. इंद्रियेभ्यः परम मनो मनसः सत्वम उत्तमम सत्वादधी महानात्मा महतो अव्यक्तम उत्तमम अव्यक्ता तु परः पुरुषो व्यापको अलिंग एव च यज्ञात्वा मुच्यते जंतुर्मृतत्वम च गच्छति. आता ह्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे, सृष्टी आणि शरीर यांच्या बाहेर कुठेतरी निर्विकार आत्मा आहे असं मानू नये. कारण शरीरामध्ये जे ब्रह्म तत्व आहे, जे ईश्वर तत्व आहे, त्याला आपण आत्मा म्हणतो. आणि शरीराच्या बाहेर संपूर्ण सृष्टीमध्ये चराचरात जे ईश्वर तत्व आहे त्याला आपण ब्रह्म म्हणतो. आत्मा हा सर्वांच्या
प्रत्येक सजीवाच्या अंतरामध्ये, हृदयामध्ये आत्मा वास करून राहतो. सगळीकडे स्थूल विषय पसरलेले आहे. इंद्रिये त्याच्या पलीकडे आहे. हे जे बाहेर विषय, मोह, माया, मद वगैरे पसरलेलं आहे, त्याच्या पलीकडे इंद्रिय आहे, त्याच्याहून श्रेष्ठ आहे. संकल्प विकल्प करणारे मन, मन हे इंद्रियाहून श्रेष्ठ आहे. बुद्धी मनावर नियंत्रण ठेवते म्हणून बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे. पण या बुद्धीवर कोणाचं नियंत्रण आहे? तर आत्म्याचं नियंत्रण आहे, ज्याला अव्यक्त किंवा हिरण्यगर्भ असे म्हणतात. पूर्वी आपण हा हिरण्यगर्भ शब्द ऐकलेला आहे, सांगितलेलं आहे मी. हिरण्यगर्भ म्हणजे काय? त्याचा शब्दशः अर्थ सोन्याचं अंड असा होतो, आणि त्यातून या आत्म्याची उत्पत्ती झालेली आहे, ज्याला अव्यक्त किंवा हिरण्यगर्भ असे म्हणतात. हीच माया किंवा प्रकृती, परंतु त्यावरही व्यापक निर्विकार शब्दातील परात्पर पुरुषाची सत्ता आहे. साधनेच्या बळावर जे त्याला जाणून घेतात त्यांची विषयासक्ती नाहीशी होऊन वृत्ती प्रसन्न होते आणि त्यांना अमृतत्व प्राप्त होते. आता आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की हृदयामध्ये वास करून राहिलेला आत्मा आहे, त्याला आपण अदिती असं पण नाव एका श्लोकात आलेलं आहे. आदिशक्ती, आदिमाया असंही नाव आलेलं आहे. आणि एक बोटभर अंगठ्या उंची असलेल्या किंवा अंगठ्या एवढा छोटासा पुरुष असंही त्या आत्म्याला संबोधलेलं आहे. आणि अशी वेगवेगळी त्याला नावं का दिलेली आहेत हे आपण बघितलं तेव्हा, की आपल्याला ध्यान धारणा करताना आपल्या समोर काहीच नसेल तर आपलं चित्त लागणार नाही. तर काहीतरी आपल्याला प्रतीक पाहिजे तिथे ध्यान धारणा करताना, म्हणून तो छोटासा पुरुष आपण आत्मा आहे असं समजायचंय. आणि त्याच्यावर, किंवा ती आदिशक्ती म्हणजेच आत्मा आहे असं समजायचंय, आणि त्याच्यावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करून आपण ध्यानधारणा करायची. आता हीच माया किंवा प्रकृती, परंतु त्यावरही कोणाची सत्ता आहे? व्यापक निर्विकार शब्दातील परात्पर पुरुषाची सत्ता आहे. परात्पर पुरुषाची सत्ता, इथे परात्पर पुरुष याचं मी अर्थ बघितलेला आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की परात्पर पुरुष म्हणजे ह्या सगळ्याच्याही पलीकडे असलेला परमात्मा, ईश्वर, त्याची सत्ता आहे. आता आत्म्यापेक्षा परमात्मा मोठा, म्हणजे बघा काय काय म्हटलेलं आहे. बाहेरचे जे विषय पसरलेले आहेत त्याच्यापेक्षा इंद्रिय मोठी, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ, आत्म्यापेक्षा परमात्मा किंवा हे ब्रह्म जे सर्व सृष्टीमध्ये पसरलाय तर ते श्रेष्ठ, आणि सर्वांहून परात्पर पुरुष हा श्रेष्ठ आहे. परात्पर पुरुष याचा अर्थ बघितला मी तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आत्मा, परमात्मा, ब्रह्म, ईश्वर ह्या सर्व एकाच तत्वाची नावं आहेत. फक्त आपल्याला वेगवेगळी ओळख व्हावी म्हणून तशी ती नावं दिलेली आहेत, पण हे सर्व एकच आहे. आता इथे शब्द आलेला आहे की अव्यक्त. तर अव्यक्त म्हणजे जे व्यक्त होऊ शकत नाही ते. तर अव्यक्त या शब्दाचा अर्थ सुद्धा वेगवेगळ्या फिलॉसॉफीमध्ये वेगवेगळा म्हणजे कसा दिलेला आहे बघा. अव्यक्त म्हणजे जे जाणवत नाही पण अस्तित्वात आहे, जे व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही पण आहे. आत्मा कसा आहे? सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बघता येत नाही, जाणवतही नाही, पण तो आहे, म्हणजे तो अव्यक्त आहे. काही भाष्यकारांनी त्याला माया माया असं पण म्हटलेलं आहे. सत्व रज तम अशी गुणयुक्त माया आहे ती, आणि ह्या मायेतूनच संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. फक्त आपण शरीर काय करतं, ही इंद्रिय असतात ती काय करतात की फक्त परिणाम बघू शकतात, आणि चैतन्यमुळे, आत्म्याच्या चैतन्यमुळे इंद्रिय कार्यरत राहतात. आणि ते काय काय आपण जे भोग घेतो म्हणजे त्याचे आपण परिणाम बघू शकतो, पण आत्मा जो त्यांचा करता करविता आहे तो अव्यक्तच आहे. तो आपण बघू शकत नाही, आपल्याला दाखवता येत नाही, हाच तो आत्मा असंही सांगता येत नाही. परिणाम आपण जाणू शकतो पण आत्मा बघू शकत नाही. म्हणजे आत्मा चैतन्यमुळे काय काय परिणाम होत आहेत ते आपण बघू शकतो, जाणू शकतो, पण स्वतः आत्मा मात्र आपल्याला दिसत नाही, किंवा इंद्रियांद्वारे सुद्धा आत्मा आपल्याला जाणवत नाही. तर हे अव्यक्त म्हणजे काय आहे? तर अव्यक्त म्हणजे लपलेले असे काहीतरी, गुप्त असे काहीतरी, अदृश्य असे काहीतरी, जे प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येक चराचरातील प्रत्येक
मनुष्याच्या किंवा जीवाच्या हृदयामध्ये गुप्तपणे लपून राहिलेले आहे. परमपुरुष, परमात्मा, भगवान, ईश्वर ही तिन्ही ब्रह्माचीच रूपे आहेत असं इथे म्हटलेलं आहे. आता नित्य कसा आहे आत्मा किंवा कसं आहे ब्रह्म, कसा आहे परमात्मा? नित्य, अविनाशी, स्वयंप्रकाशित, चेतनायुक्त, शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये ह्याच्यापेक्षा, ह्याच्या पलीकडे, ह्याच्यापेक्षा भिन्न, अभौतिक, अमर, मुक्त, शुद्ध, बुद्ध, असंशोधित, उमेदरहित, निराकार, अव्यक्त, विपुल, शाश्वत, चिरंतन, नामहीन, ज्याला नाव नाही असं, सर्वव्यापी, अनाकलनीय असं हे ब्रह्म आहे आणि असा हा आत्मा आहे. पण त्यालाच आपण परमात्मा, परमपुरुष, भगवान, ईश्वर अशी वेगवेगळी नावे देतो. आणि एका फिलॉसॉफीमध्ये असंही म्हटलेलं आहे की हा जो पुरुष आहे तो विश्वाचा, अख्ख्या विश्वाचा आत्मा आहे आणि परमात्मा हे ब्रह्माचे जे अनेक पैलू आहेत त्यापैकी एक पैलू आहे परमात्मा. आणि त्याच्यामध्ये ब्रह्माचे सर्व गुणधर्म आहेत, जसे आपल्या आत्म्यामध्ये ब्रह्माचे सर्व गुणधर्म आहेत. म्हणून आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमपुरुष काही म्हटलं तरी ते एकच आहे, ते एकच तत्व आहे की ज्याच्यामुळे सर्व विश्व कार्यरत होत असते. एका फिलॉसॉफीमध्ये असंही म्हटलेलं आढळलं की परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यांचा आध्यात्मिक पिता आहे आणि तोच त्याच्याच मुळे सर्व निर्मिती झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर हे जे ईश्वराचं स्वरूप आहे, चैतन्यमय, जे सगळीकडे ब्रह्म पसरलेलं आहे, त्या ब्रह्माचंच रूप आत्मा आहे. आणि हृदयात तो जो हृदयात वसलेले जे ईश्वरी स्वरूप आहे तो आत्मा, आणि ब्रह्मांडात असलेलं ईश्वरी स्वरूप आहे ते तो परमात्मा, असं यांना इथे म्हणायचं आहे. न संदृशे तिष्ठती रूपमस्य न चक्षुषा पश्यति कैश्चैनम हृदा मनीषा मनसाभिकृप्तो य एतद विदुरमृतास्ते भवन्ति. अव्यक्ताच्या परे, अव्यक्ताच्या शिवाय असलेला, अव्यक्ताच्याही पलीकडे असलेला निर्विकार आत्मा इंद्रियांना केव्हाही दिसू शकत नाही. गुरुकृपेने, बघा आता इथे परत तेच म्हटलेलं आहे, तुम्ही योग्य गुरु शोधा, त्याची कृपा करून घ्या आणि त्याच्याकडून जर तुम्ही ज्ञान घेतलं तर गुरुकृपेने ज्याचे हृदय विशाल झाले आहे, त्याला विरक्ती आलेली आहे, उज्ज्वल साधना ज्यांनी केली आहे, अशा मनाला आणि बुद्धीलाच आत्मा दिसू शकतो. विवेकाने उजळून ज्याच्या वृत्ती शांत झालेल्या आहेत, बुद्धी शुद्ध झालेली आहे, जीवन संयमी झालेले आहे, उपदेशाचे मनन आणि अभ्यासाचे ध्यान मनात सतत चाललेले असते, सर्व उपभोगांचा त्याग करून फक्त आपल्याला त्या अंगठ्या एवढ्या पुरुषावर हृदयात वसत असलेल्या सर्व चित्त किंवा त्या अदितीवर सर्व चित्त एकाग्र करायचे आहे, त्या आत्म्यावर सर्व चित्त एकाग्र करायचे आहे. तो दिसत नसला तरी सुद्धा, तो जाणवत नसला तरी सुद्धा, तरी तो तेथे आहेच. आणि मग आपण जेव्हा ध्यान घेऊन या सर्वाचा आपण आराधना करू तेव्हाच आपल्याला आत्मदर्शन होते. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टती तामाहु परमाम गतीम. माणसाची इंद्रिये काय करतात सर्वांना माहितीये, आपण विषय उपभोगांच्या मागे लागतो. माणसांची इंद्रिये उपभोगाच्या इच्छेने विषयाकडे धाव घेतात. मन संकल्प विकल्प करीत राहतं. बुद्धी तर्क वितर्काच्या चेष्टा करीत राहते. बुद्धी म्हणते कोण, कुठला आत्मा दिसत नाही, काही नाही, आहे का नाही, आत्मज्ञान काय करायचं, आत्मज्ञान करून पुढे काय करायचं, या सर्व सुखांचा सुखोपभोगांचा त्याग करून जर मी आत्मतत्व मिळवण्याच्या मागे लागले आणि मला ते मिळालंच नाही, प्राप्तच झालं नाही, किंवा प्राप्त होऊनही मला ते समजलं नाही, किंवा समजूनही मला ते आवडलं नाही, तर काय, त्यापेक्षा चला आता जे चाललंय ते चालू दे, असा विचारही बुद्धी करू शकते. त्यामुळे जर आपण असंच करत राहिलो तर प्रपंचातील दुखणं वाढतं आणि माणसाचं जीणं केविलवाणं होतं. परंतु जे भाग्यवान पुरुष असतात ते विवेकाने विचार करून शम आणि दमाने इंद्रियांना आवरून ठेवतात
श्रेयस मार्गाचा स्वीकार करतात, प्रेयस मार्गाचा त्याग करतात, साधनेमध्ये आपलं मन रमवतात, त्यांची इंद्रिये पण कालांतराने सदाचरणामध्येच सुखावतात. शुद्ध आणि सात्विक अशी बुद्धी ब्रह्मज्ञानाने उजळून निघते आणि आत्मस्वरूपात विरून जाते. आता या स्थितीला काय म्हटलेलं आहे, तर या स्थितीला परमगती असे म्हटलेले आहे. परमगती हा शब्द आपण ऐकलेला आहे की तो परमगतीच पोचला. तर एखादा मनुष्य एखाद्याला परमगती प्राप्त झाली म्हणजे काय, त्यांनी विवेकाने विचार केलेला आहे, इंद्रियांना आवरून घेतलेला आहे आणि साधनेतच आपलं मन रमवलेलं आहे. मग कालांतराने त्याची इंद्रिय सुद्धा सदाचरणामध्ये सुखावतात. म्हणजे इंद्रिय सुद्धा उपभोगांच्या मागे धावत नाही, तर सदाचरण करायला लागतात आणि त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये सुख मिळायला लागतं. शुद्ध आणि सात्विक अशी त्यांची बुद्धी ब्रह्मज्ञानाने उजळून निघते आणि ह्या स्थितीला, जेव्हा मनुष्य ह्या स्थितीला पोचतो तेव्हा त्याला परमगती प्राप्त झाली असे म्हणतात. ताम योगमिती मन्यन्ते स्थिरामि इंद्रिय धारणाम अप्रमत्तस्तदा भवती योगो हि प्रभवाप्ययो. बुद्धी मन आणि इंद्रिय स्थिर झाली. आता आपण साधना केली, आपण आत्मतत्व मिळवण्याच्या मागे लागलो आणि मग कालांतराने काय होतं, बुद्धी मन आणि इंद्रिय आपली स्थिर होतात. ती स्थिर झाल्यानंतर काय होतं, मन चंचल आहे म्हटलेलं आहे, सारखं इकडे तिकडे धावत असतं. बुद्धी सुद्धा सारखे तर्क करीत असते, हेच असंच का, हे असेलच किंवा हे नसेलच, काहीतरी सांगतात झालं, खरं काय आहे, आपण जे काय बघतच नाही त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. याच्यावर एक छान या आत्मानंदानी हे जे वाचलं पुस्तक योगात्मानंदानी असं म्हटलेलं आहे की दोन विकल्प आहेत. काही जण म्हणतात ईश्वर आहे, काही जण म्हणतात आत्मा आहे, काही जण म्हणतात नाहीच आहे. तर नक्की कोणालाच माहिती नाही. अर्धे लोक आहे म्हणतात, अर्धे लोक नाही म्हणतात. मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि आहे असंच समजा, नाही असं कशाला समजता. तुम्ही आहे असंच समजा आणि त्याच्या मागे लागा, साधना करा, बघा तुम्हाला तो दिसेल किंवा मिळेल. तर बुद्धी मन इंद्रिये स्थिर झाल्यावर वृत्ती शांत सात्विक आणि तेजस्वी आणि प्रसन्न होते. प्रसन्न चित्त होतात योगी लोक, किंवा ज्यांनी ध्यान करून ध्यानधारणा योग करून सर्व आत्मज्ञान मिळवण्याच्या जे मागे लागतात किंवा त्या मार्गावर ज्यांची वाटचाल झालेली असते, त्यांचं बुद्धी मन आणि इंद्रिये स्थिर होतात, वृत्ती शांत होते, सात्विक होते, तेजस्वी आणि प्रसन्न होते. त्यांचा जीव आत्म्याशी एकरूप होतो. साधनेच्या या परमावधीलाच ज्ञानी माणसे योग असे म्हणतात. म्हणजे योग म्हणजे फक्त श्वासोश्वासाच्या क्रिया करायच्या किंवा आसनं करायची असं नाहीये. तर योग म्हणजे काय, की जीवाशिवाचं मिलन, जीव आत्म्याशी एकरूप होतं आणि जेव्हा साधनेची ही परमावधी गाठली जाते त्यालाच ज्ञानी माणसं योग असं म्हणतात. अशा ज्ञानी माणसांकडून आपोआप हितकारक कृती सतत होत राहतात. या दिव्य स्थितीत आता बघा, परमगतीला पोचलेली आहेत ही माणसं आणि ह्या दिव्य स्थितीमध्ये आळस वगैरे दुर्गुण नाहीसे होतात. मद मोह मत्सर दुःख सर्व नाहीसे होतं. सर्व त्याच्या पलीकडे ही माणसं जातात. स्वार्थ मोह अज्ञान अहंकार नाहीस झाल्यामुळे त्यांच्या वर्तनात दोष राहत नाही आणि ह्याला सिद्धावस्था असे म्हणतात. आपण ऐकलेलं आहे सिद्ध पुरुष आहे तो. तर सिद्ध पुरुष म्हणजे काय, की त्याचं बुद्धी मन आणि इंद्रिय स्थिर झालेली आहेत, त्याची वृत्ती शांत सात्विक झालेली आहे, ती व्यक्ती तेजस्वी आहे, प्रसन्न आहे, तिला पाहिल्याबरोबर पॉझिटिव्हिटी, आपल्याला ऑरा क्लीन क्लीन झालेला असतो त्यांचा आणि आपल्याला खूप छान वाटतं. त्यांचा जीव आत्म्याशी एकरूप झालेला आहे आणि ही जी साधना केलेली आहे त्यामुळे त्यांना दिव्य अशी स्थिती प्राप्त झाल्यामुळे सगळे दुर्गुण त्यांचे नाहीसे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वर्तनामध्ये त्यांचं वर्तन दोषरहित झालेले आहे आणि ह्याला सिद्धावस्था असे म्हणतात. कर्म भक्ती ज्ञान आणि योग यांच्या जीवनात एकवटलेले हे सिद्ध पुरुष असतात. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्तिती ब्रुवतो अन्यत्र कथम तदुपलभ्यते. बुद्धी इंद्रिये आणि मन ही साधनेची अधिष्ठान आहेत. तरी
आता साधना करायला आपल्याला काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. आपल्याला साधना करायला मन पाहिजे, कारण त्याचेच ते सगळे आविष्कार आहेत. जरी आपल्या पंचेंद्रियांना आत्म्याची चेतना करवीच हे सर्व करून आत्मा सगळं हे करवून घेत असतो, त्याच्या चेतनेमुळेच आपण ह्या सर्व क्रिया करत असतो. तरी सुद्धा आपल्याला बुद्धी पाहिजे साधना करायला, इंद्रिय पाहिजेत, मन पाहिजे. ही साधनेची अधिष्ठान आहे. तरी आत्मा या सर्वांच्या पलीकडचा आहे. शब्दात त्याचे वर्णन होऊ शकत नाही. मनाने त्याची कल्पना करता येत नाही. डोळ्याने तो कोणाला दिसत नाही. साधकाला बोध करण्यासाठी संत लोक अनेक प्रकारे आत्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना आत्मतत्वाचे ज्ञान झाले आहेत ते आत्म्याचं अनेक प्रकारे वर्णन करतात, पण नुसतं वर्णन ऐकून आपल्याला त्याची कल्पना येणार नाही. कारण हे सर्व आपण केलं, कितीही साधना केली तरी सुद्धा आपण आत्म्याला बघू शकत नाही, डोळ्यांनी बघू शकत नाही. तो आपल्या बुद्धीला किंवा मनाला जाणवत नाही. तर योगी लोकांना, संत लोकांना ते का शक्य होतं? ते आत्म्याशी झालेल्या तन्मयतेमुळे त्यांना शक्य झालेलं आहे. त्यांचं मन आणि आत्मा एकच झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ते शक्य झालेले आहे. परंतु त्यांना हे माहित असतं की सर्व विश्वाचा मूल स्त्रोत असलेल्या परब्रह्मातच विश्वाची स्थिती आणि लय आहे. जसं आपल्या शरीराची स्थिती आणि लय हे आपल्या हृदयामध्ये वसलेल्या आत्म्यावर अवलंबून आहे, आत्म्यातच सर्व आहे, स्थिती आणि लय आहे. तसं संपूर्ण विश्वाचा मूल स्त्रोत कोण आहे? तर परब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, ईश्वरी अंश, परमात्मा किंवा परब्रह्म. तर विश्वाची स्थिती आणि लय हे त्याच्याच कंट्रोलमध्ये आहे, त्याच्याच काबूमध्ये आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे शोध घेत जाताना, स्थूल म्हणजे बाकीचे जे सगळे आजूबाजूला आपल्या ज्या वस्तू आहेत, जे विषय उपभोग आहेत ते, त्याच्यातून आपण आता सूक्ष्माकडे जातोय. म्हणजे काय? आत्म्याचा आपण शोध घ्यायला जातोय. आणि आत्मा कसा आहे? सूक्ष्मात सूक्ष्म, पूर्वी आपण बघितलेलं आहे, अणुहूनही सूक्ष्म आहे. तर अणुहूनही सूक्ष्म असलेल्या त्या आत्म्याचा शोध घेत असताना बुद्धीला ब्रह्मसत्तेचे ज्ञान होते. एकदा बुद्धीला ब्रह्मसत्तेचे ज्ञान झाले की बुद्धीची जागा श्रद्धा घेते. आपण पहिल्यांदाच बघितलेले की नचिकेताच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न झाली होती आणि म्हणून त्याला हे सगळे प्रश्न पडले होते आणि म्हणून त्याने यमराजाच्या मागे लागून आत्मतत्व म्हणजे काय आणि ते मला कसे प्राप्त होईल याच्याबद्दल त्याला सतत यमराजाकडे विचारणा केली होती. म्हणजे बुद्धीची जागा, बुद्धी नष्ट होते आणि एकदा श्रद्धा मनामध्ये उत्पन्न झाली का आपण बुद्धी चालवत नाही. समजा एखादे आपले गुरु आहेत किंवा साधं उदाहरण, शाळा कॉलेज मधली टीचर आहे आपली आणि तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की टीचर सांगते ते सगळं बरोबर आहे. आपली आई घ्या, आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली, आई सांगेल ते बरोबरच असणार, मग आपण बुद्धीने विचार करत नाही. जरी समोरच्या व्यक्तीने, ज्याच्यावर श्रद्धा एकदा बसलेली आहे त्या व्यक्तीने जे काही ती व्यक्ती सांगेल ते आपण मान्य करतो का? आपण श्रद्धा उत्पन्न झालेली आहे आणि मग आपण बुद्धी चालवत नाही, तर्कवितर्क करत नाही, कारण बुद्धीची जागा श्रद्धेने घेतलेली असते. तीक्ष्ण बुद्धी आणि सात्विक श्रद्धा प्रबुद्धाच्या ठिकाणी लीन होतात आणि त्यांच्या आत्म्याशी एकरूप होतात. शुद्ध आणि सात्विक तीक्ष्ण बुद्धी जसजशी खोल खोल जाऊ लागते तसतशी एक एक उपाधी गळून पडते, तसतसे एक एक मोह सगळे. आपली बुद्धी जसजशी खोलात जाते, जसजशी आत्म्याच्या जवळ जाते विचार करत करत, त्यातच तशी आपली एक एक उपाधी, सगळे दुर्गुण किंवा एक एक सर्व मद मोह मत्सर सगळी आकर्षण नष्ट होतात आणि भाविक साधक निष्ठेने परमसुखाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. ही लगेच होणारी गोष्ट नाहीये, त्याला आपल्याला खूप खूप साधना करावी लागेल आणि प्रत्येकाचा भाव जसा असेल, प्रत्येकाची श्रद्धा जशी असेल त्याप्रमाणे ती फळं त्यांना मिळणार आहेत. परंतु हे जर सतत आपण चालू ठेवलं, फक्त त्याचाच ध्यास घेतला, नचिकेतानी कसं शेवटपर्यंत यमराजाच्या मागे लागून लागून ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, तसं जर आपण फक्त तेच ध्येय ठेवलं आणि त्याच्याच मागे लागलो तर भाविक किंवा साधक
निष्ठेने परमसुखाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. आणि नास्तिक माणसांचं त्यांनी उदाहरण दिलंय. नास्तिक माणसं काय करतात, त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते. कितीतरी हुशार लोक आहेत, त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते, परंतु अहंकारामुळे जडता आलेली असते. किंवा अहंकारामुळे ते काय करतात की मूळ स्रोत शोधित राहतात. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मूळ स्रोत शोधित राहतात. तर ही साधना करायची असते, सर्व प्रलोभने दूर करायची असतात, श्रेयस मार्गाचा स्वीकार करायला लागतो, श्रद्धा जागवावी लागते. ह्याच्याकडे ते लक्ष देत नाही. त्यांना अहंकार झालेला असतो, हा मी काय हुशार आहे, मी किती हुशार आहे, मला कसं काय हे मिळणार नाही, मला मिळणारच. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आत्मज्ञान होणार नाही आणि त्यांचे समाधानही होत नाही. आता ह्या सृष्टीमध्ये लहान मोठ्या सर्व जीवांच्या साठी योग्य असा योजनाबद्ध जीवनक्रम आहे. शून्यवाद्यांना त्यांच्या नकारात्मक दृष्टीतून सृष्टीचे रहस्य उलगडता येत नाही. तुम्ही जर निगेटिव्हिटी मनात ठेवली, तर्क कुतर्क करत राहिलात, बुद्धी वापरायला लागलात, तर आपली या नकारात्मक दृष्टीतूनच सगळीकडे बघायला लागलात, तर सृष्टीचे रहस्य उलगडणार नाही. आत्मा हा नामरूपाच्या पलीकडे असला तरी तो प्रत्येक नामरूपात काठोकाठ भरलेला आहे. त्याला काहीही नाव द्या, त्याला आपण बघितलं, अदिती म्हणा, त्या पुरुष म्हणा, पुरुषोत्तम म्हणा, ब्रह्म म्हणा, चेतना म्हणा, काहीही नाव द्या, जरी तो त्याच्या पलीकडे असला तरीही या प्रत्येक शब्दामध्ये तो काठोकाठ भरलेला आहे. आणि हे समजण्यासाठी शहाण्या माणसांनी नास्तिकता सोडून द्यावी, बुद्धीचा नको तिथे वापर करणं सोडून द्यावं, श्रद्धा मनामध्ये उत्पन्न करून घ्यावी, श्रेयस मार्गाचा स्वीकार करावा आणि श्रेयस मार्गाने चालावं, तरच मग तुम्हाला आत्मतत्वाचा लाभ होण्याची शक्यता आहे. अस्तित्वे वोपलब्ध व्यस्तस्त भावेन चोभयः अस्तित्वे वोपलब्धस्य तत्वभावः प्रसिद्धती. 13वा श्लोक आहे. विश्वाचा व्यापार पाहून आत्म्याचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. आपण विश्वाचा सगळा व्यापार बघतो की कसं हे सर्व चाललेलं आहे. कधी कुठे आत्ताच पाऊस पडून गेला, कधी खूप उन्हाळा, कधी भूकंप, कधी सुनामी, हा सगळा विश्वाचा व्यापार आहे. त्याच्यातून, त्या सगळ्या गोष्टींमधून आत्म्याचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. की कोणती तरी, आपण म्हणतो की कोणती तरी एक शक्ती आहे ती जे हे सर्व चालवत आहे, ब्रह्म आहे, परमात्मा आहे. आता आपण पहिल्यांदाच बघितलं, अव्यक्त अशी शक्ती आहे, त्यालाच ही वेगवेगळी रूप आहेत. आणि हा विश्वाचा सगळा व्यापार ती शक्तीच चालवत आहे. विश्वाचा व्यापार पाहून आत्म्याचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. आता इथे ह्याच्यासाठी 13व्या श्लोकासाठी योगात्मानंदने एक छान उदाहरण दिलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी जी असते, वीज, त्यात विजेवर आपण विविध उपकरणं चालवतो. फ्रीज मध्ये वीज गेली तर थंडावा उत्पन्न करते. नंतर टोस्टर मध्ये गेली तर उष्णता उत्पन्न करते. इलेक्ट्रिकच्या शेगडीत उष्णता उत्पन्न करते. पंख्यामध्ये गेली तर वारा उत्पन्न करते. म्हणजे हीच वीज अनेक ठिकाणी जाऊन त्याची अभिव्यक्ती वेगळी आहे, पण वीज वीजच आहे की नाही. म्हणजे त्याच्यातून ही सगळी उपकरणं वापरताना आपल्याला विजेचं अस्तित्व जाणवतं. म्हणजे विजेमुळे, विजेतील जी चेतना शक्ती आहे त्याच्यामुळे ही सगळी उपकरण चालत असतात. त्यामुळे ही सगळी उपकरणं, त्याची नावं वेगवेगळी असतील, त्याचं कार्य वेगवेगळं असेल. बघा आत्मा काय काय करून घेतो, नावं वेगळीच कसं काय काय करून घेते. सगळ्या उपकरणांची नावं वेगळी, सगळ्यांचा उपयोग वेगळा, सगळ्यातून उत्पन्न होणाऱ्या पंचमहाभूतांचे आविष्कार वेगळे, तरी सुद्धा वीज ही वीजच आहे. तर विश्वाचा व्यापार पाहून आत्म्याचे अस्तित्व आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. तसंच आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात असलेल्या आत्म्याबद्दल पण म्हणता येईल. नाना तऱ्हेची, नाना देशातली नाना माणसं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची वृत्ती वेगळी, प्रत्येकाचं वागणं वेगळं, पण तरी सुद्धा याच्या मागे एकच चेतना शक्ती आहे आणि ती म्हणजे आत्मा किंवा आत्मतत्व. स्थलकालाच्या मर्यादाप्रमाणे नामरूप क्रिया आणि त्यातील भेद. स्थलकालांच्या मर्यादा आहेत. काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, सगळ्या तिन्ही काळांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये, सगळीकडे, संपूर्ण वेगवेगळे जे देश आहेत तिथे सर्वकडे आपण त्याला फक्त नावं देतो. पण ह्या ज्या सगळ्या क्रिया घडून येत आहेत,
किंवा त्याच्यामध्ये भेद आढळतो, अंतर आढळतं, त्याच्यावरही ब्रह्माचीच सत्ता आहे. जे होते, जे जाते, जे घडून येते, जे दिसते, जे भासते, जे उमगते, ह्या सर्वांच्या मागे ब्रह्मच आहे. अध्यात्म रुळलेला साधक अशा ब्रह्माचा भेद तपाने शुद्ध झालेल्या चित्ताच्या योगाने जाणून घेतो. तुम्ही तप करायचं आहे, ध्यान करायचं आहे, साधना करायची आहे, तर जो अध्यात्माच्या मागे लागलेला, अध्यात्मात रुळलेला असा साधक आहे, तो काय करतो? अशा ब्रह्माचा भेद तपाने शुद्ध झाले, त्याचं तप केल्यामुळे त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे त्याला हा जो भेद, वेगवेगळ्या क्रियांमध्ये भेद आहे, तरी सुद्धा त्याला हे जाणवतं की ह्या सगळ्याच्या मागे फक्त ब्रह्मच आहे. पाणी ज्याप्रमाणे कोणताही आकार स्वीकारते, ज्या भांड्यात भरू त्या भांड्याचा आकार पाणी घेते, किंवा कुठलाही रंग स्वीकारते, कुठलाही रंग त्याच्यात टाका, पण तो रंग ते पाणी स्वीकारते, कारण पाण्याला स्वतःचा रंग किंवा आकार नसतो. तद्वतच आत्मा सर्वांच्या ठिकाणी राहूनही त्याला त्याचं अस्तित्व जाणवत नाही, आणि तो कुठच्याही त्यांनी रंग घेतला, कुठचाही त्यांनी आकार घेतला, कुठचंही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तो प्रकट झाला, आपल्याला जाणवला ज्ञानेंद्रियांच्या मुळे की काहीतरी आहे, तर जे हे काहीतरी आहे ते म्हणजे तो आत्मा आहे किंवा आत्मतत्व आहे. असणे किंवा नसणे ह्याच्या पलीकडे असलेला आत्मा आहे किंवा नाही ह्याच्या पलीकडे. आता जे बाकीच्या गोष्टी असतात त्या आयदर असतात तरी किंवा नसतात तरी, पण आत्म्याला असं काही नाहीये, तो आहेच, नसणे त्याच्या बाबतीत काही नाहीये. असणे किंवा नसणे ह्याच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला स्थळ काळाची मर्यादा नाही. तो कुठेही, मन कसं आपलं कुठेही धावू शकतो, पण तरी सुद्धा म्हटलंय मनाहून श्रेष्ठ आत्मा आहे, म्हणजे आत्मा त्याच्याही पलीकडे कुठेही धावू शकतो, त्याला कुठच्याही मर्यादा नाहीत, त्याला बऱ्या वाईटाची बाधा होत नाही. जादू टोणा, चेटूक, हे ते, किंवा वादळ झालं, पाऊस पडला, आग लागली, बऱ्या वाईट कोणत्याही गोष्टीची त्याला बाधा येत नाही, आणि तो असतोच, आणि त्याचा संचार सर्वत्र आहे. ह्याचे वर्णन करणे, हे जी आत्म्याची स्थिती आहे किंवा हे जे आत्म्याचं चैतन्य आहे, की त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीने वागताना दिसतो आपल्याला, इंद्रियांमुळे तो दिसतो की असा ह्याच्या मागची चेतना शक्ती अशी अशी आहे, म्हणून तो आत्मा असं असं वागत आहे. तर ह्याचे वर्णन करू शकत नाही, ते अशक्यच आहे. संत लोक मात्र, ज्ञानी लोक, योगी लोक ह्या सत्याचा अनुभव घेऊन अनन्य भावाने ब्रह्माला शरण जातात. हे ऐकल्यानं, हे सगळं यमराज नचिकेताला सांगतोय, हे ऐकल्यानंतर नचिकेता आनंदाने आणि कृतज्ञतेने म्हणाला, हे धर्मराज, आत्मरूप धर्मराज यमराजाचंच नाव आहे, हे धर्मराज, आत्मरूप हे अत्यंत अवघड असूनही आपण मला सोपे करून समजावले. आता मी दोनच गोष्टी विचारतो. आत्मवेत्ता कसा ओळखायचा? ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो पुरुष कसा ओळखायचा? आणि असा आत्मवेत्ता मानवी शरीर सोडून जातो तेव्हा मागे काय राहते? बघा, एवढं ज्ञान यमराजाने त्याला दिलं तरी अजून त्याची जिज्ञासा संपत नाहीये. त्याला अजून ज्ञानाभिलाषी आहे तो, त्याला अजून ज्ञान घ्यावं असं वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो की हे आता एखाद्या पुरुषाने आत्मतत्व आत्मसात केलं, आणि त्याला आपण आत्मवेत्ता म्हणूया, त्याला आत्मज्ञान आहे. पण कोणाला आत्मज्ञान आहे हे कसं ओळखायचं? आणि असा जो आत्मज्ञानी पुरुष मानवी शरीर सोडून जातो तेव्हा मागे काय राहते, ह्याची स्पष्टता केली तर माझ्या मनाचे समाधान होईल, आणि मी तुमचा खूप ऋणी आहे, असं नचिकेत यमराजाला म्हणत आहे. त्याचे हे प्रश्न ऐकून यमराजाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदि श्रिताः अथ मर्त्यो मृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते. माणसाच्या हृदयात कामबुद्धी किंवा वासना शतावधी रूपाने भरलेल्या असतात. माणसाच्या हृदयामध्ये काय असतं? कामना असतात. कामना म्हणजे फक्त सेक्सच्या दृष्टीने घ्यायचं नाही, सगळ्या इच्छा असतात, सगळे मोह असतात, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, त्यालाही कामनाच म्हणतात. माणसाच्या हृदयात कामबुद्धी
किंवा वासना शतावधी रूपाने भरलेल्या असतात. संकल्प, इच्छा, अपेक्षा, कामना, आशा, प्रतीक्षा, अभिलाषा, आकांक्षा, धन मिळवण्याची इच्छा, स्त्रीची इच्छा आणि लोकप्रियतेची इच्छा, अशा साऱ्या इच्छा आणि वासना माणसांच्या कृतीचे नियमन करतात. म्हणजे माणसांच्या मनामध्ये या सगळ्या इच्छा असतात, वासना असतात, कृतींचे नियमन करतात, म्हणजे त्याप्रमाणे त्यांची कृती होते, त्याप्रमाणे ते वागत असतात. सामान्य लोक तर आहोत, पण संत संत म्हणवणारेही त्यांच्याच मागे लागतात. म्हणजे त्यांना कदाचित धनाची इच्छा किंवा धनाची इच्छा सुद्धा असलेले संत आपण पाहिलेले आहेत. धनाची इच्छा असेल नसेल, स्त्रीची इच्छा नसेल कदाचित, पण लोकप्रियतेची इच्छा असू शकते. त्यामुळे संत लोक सुद्धा त्यांच्या मागे लागतात. अशा उद्दाम वासना ज्यांच्या मनात नसतील, तोच आत्मवेत्ता होय. ह्या सगळ्या भावनांचा नाश झाला पाहिजे. कोणतीही भावना, कोणतीही कामना ज्याच्या मनामध्ये राहत नाही, तो आत्मवेत्ता आहे, हे नचिकेता असे तू ओळख. तो ब्रह्मज्ञानी आत्मवेत्ता कुठे राहतो? आता संत तुकारामांचं उदाहरण आपल्याला माहितीये. संसारात राहूनही ते संसारापासून दूर होते, अलग होते. ते खरे आत्मवेत्ता होते. म्हणजे त्यांना खरं ब्रह्मज्ञान झालेलं होतं. तो ब्रह्मज्ञानी आत्मवेत्ता आश्रमधर्मात राहून, 4 आश्रम आपल्याला माहितीये, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आश्रम धर्मात तुकाराम महाराज गृहस्थाश्रम जगत होते, तरी सुद्धा ब्रह्मज्ञानी आत्मवेत्ता असल्यामुळे आश्रम धर्मात राहून 4 चौघांसारखं साधं जीवन जगत असतात. पण सगळ्या वासनांपासून, सगळ्या हर्ष, खेद, शोक, मद, मोह, मत्सर, कामना, कितीतरी त्यांनी त्याच्यामध्ये इच्छा आणि वासनांची उदाहरणे दिलीत. या सर्वांपासून, मोहापासून अलिप्त असतात. हे सर्व त्यांच्यातून सर्वांपासून ते सुटलेले असतात, दूर गेलेले असतात. त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं. हाच तो आत्मवेत्ता होय. संसारात राहूनही निरीच्छ, तर तो आत्मवेत्ता होय. शोकमोहातून मुक्त असतो, हर्षातून मुक्त होतो. प्रपंचातील सुखदुःखांचे, निंदा नालस्तीचे स्तुती कोणी केली तरी सुद्धा तो तटस्थ असतो. त्याला काहीही जाणवत नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून आनंद होत नाही, किंवा एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून दुःख होत नाही. तटस्थ, स्थितप्रज्ञ. तर प्रपंचात राहून सुद्धा जो स्थितप्रज्ञ असतो, तो आत्मवेत्ता होय. सहजपणे जे मिळेल, आपले आप जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. धन, मान किंवा सुख मिळवण्यासाठी तो खटपटी लटपटी करीत नाही. आणि कोणत्याही प्रसंगामध्ये तो आहे तसाच असतो, स्थिर, शांत आणि प्रसन्न. सदैव चेहऱ्यावर हास्य विलसत असतं. तोच तो आत्मवेत्ता होय. पहिला प्रश्न नचिकेताने विचारला होता, आत्मवेत्ता कसा ओळखावा? तर त्याचं उत्तर हे आहे, हा तो आत्मवेत्ता होय. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवत्ये तावदनुशासनम्. अविद्या, माया, प्रकृती आणि अहंकार यांच्या योगाने मन, बुद्धी वेगवेगळ्या कल्पना करू शकते. म्हणजे पुन्हा त्यांनी वर्णन केलेलं आहे की माया किंवा जी मायावी शक्ती असते आपल्याला, ते रजगुण, सत्व, या तामस, तम, ह्या सर्व 3 जे रस आहेत, त्या रसानी जर आपलं मन भरलं की परत आपण त्या आपली जी पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असतात, त्याच्या मागून येणाऱ्या सुख उपभोगांकडे धावायला लागतं मन. अविद्या, माया, प्रकृती आणि अहंकार. अहंकार एकदा मनामध्ये शिरला तर ह्याच्यामुळे मन आणि बुद्धी पुन्हा भ्रष्ट होतात. मन आणि बुद्धी या सगळ्यामुळे विचलित होतात आणि वेगवेगळ्या कल्पना करू लागतात, वेगवेगळे तर्कवितर्क करू लागतात. कधी आपण फार सुखी, बुद्धिमान, कीर्तिमान, संपन्न, सशक्त, विरक्त आहोत असा अहंकार, किंवा माझे कोणीतरी सर्वस्व हिरावून घेतलेले आहे, आशा, निराशा किंवा आनंद, दुःख एकामागून एक, माझे कोणीतरी सर्व हिरावून नेलेले आहे, अशी निराशा त्यांच्या वाट्याला येते आणि त्याच्या फेऱ्यामध्ये ते सापडतात. कधी कधी आपल्याला पण बघा असं वाटतं कधी कधी की हा आता सर्व छान चाललंय, पण तेवढ्यात
काही दिवसांनी वाटतं नाही नाही, अरे आपल्याकडे हे नाही ते नाही, असं झालं, भूतकाळातलं काहीतरी उकरून काढायचं आणि त्याच्यातच हे करायचं. छे, आपल्याला कुठे आनंद आहे, आपल्याला कुठे सुख आहे, असं झालं होतं तसं झालं होतं. तर पुन्हा पुन्हा ह्याच्या फेऱ्यामध्ये ती माणसं, अविद्या, माया, प्रकृती आणि अहंकार ह्याच्यामुळे ह्यांनी भ्रष्ट झालेल्या माणसाची बुद्धी या सगळ्यामुळे अशा निराशेच्या फेऱ्यात सापडते. देहबुद्धी हीच त्यांच्या ज्ञानाची परमावधी असते. अहंकार आणि विकार यांच्या गाठीवर गाठी बांधल्या जातात आणि साधना जर तुम्ही केली तरच त्या गाठी सुटू शकतात, नाही तर नाही. हे सत्य तुम्ही जाणून घ्या. साधनेवर जो निष्ठा ठेवतो तोच मृत्यूच्या पाशातून सुटतो. म्हणजे तोच जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटतो. साधनेवर निष्ठा ठेवा, ध्यान धारणेवर निष्ठा ठेवा, योग प्राप्त करून, योगी म्हणजे सिद्ध अवस्था प्राप्त करून घ्या, मग तुम्ही मृत्यूच्या पाशातून सुटाल, असं यमराज नचिकेताला सांगतोय. आणि सुखात किंवा दुःखात, जनात किंवा वनात, संसारात, वनात किंवा संसारात अहंकाराची बाधा न झाल्यामुळे आत्म्याच्या प्रकाशात तो निशंकपणे वावरतो. ह्या सगळ्या, ही जी सगळी आपली प्रलोभनं आहेत, आपल्यातील वाईट दुर्गुण आहेत, ते सर्व जेव्हा नष्ट होतील तेव्हा आत्म्याचा प्रकाश दिसायला लागतो आणि आपण निर्विघ्नपणे आणि निशंक, शंका कुठचीही मनात राहत नाही आणि निशंकपणे आपले जीवन व्यतीत करायला लागतो. देह आपण धारण केलेला असतो, जोपर्यंत आत्मा सोडून जात नाही तोपर्यंत देह आहे. देह धारण केलेला असूनही देहाच्या इतर सर्व जे व्यवहार असतात त्याच्यापासून तो मुक्त असतो. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या योगामुळेच त्यांनी ही स्थिती, अशा योगी माणसाने किंवा भक्त ज्याला म्हटलेलं आहे किंवा साधक ज्याला म्हटलेलं आहे, ह्या योग, ज्ञान आणि भक्ती ह्याच्यामुळेच त्यांनी ही स्थिती प्राप्त करून घेतलेली असते. अशा व्यक्तीच्या मनातून सर्व भेद दूर होतील आणि हे नचिकेता हाच तो आत्मवेत्ता होय. शतं चैकाच हृदयस्य नाड्यस्तांसां मूर्धानमभिनिसृतैका तयो ऊर्ध्वमायन्य मृतत्वमेति विष्णंगना उत्क्रमणे भवन्ति. हे नचिकेता, आता त्यांनी ह्या श्लोकामध्ये मरण म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. हे नचिकेता, यमराज म्हणतात मी तुला मरणाविषयी थोडं सांगतो. मरण ही एक वस्तुस्थिती आहे, त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. त्याची भीती बाळगण्याऐवजी तिचे स्वरूप काय आहे ते नीट जाणून घेणे आवश्यक आहे. ज्याला मरण म्हणजे काय ते कळते त्यालाच जीवनाचा अर्थ कळतो. प्रारब्धाप्रमाणे आपलं जसं जसं संचित कर्म असतं, प्रारब्ध असतं, त्याप्रमाणे पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर सोडून जेव्हा आत्मा कर्माप्रमाणे वेगवेगळ्या गतीला जाऊन पोचतो त्याला मरण असे म्हणतात. संकल्प विकल्प टाकून दिलेला जीव, संकल्प विकल्प सगळ्याचा त्याग केलेला आहे, असा जीव ब्रह्मरूप होतो. सगुण ब्रह्म मानणाऱ्या भक्तांना सगुण भक्तीतच गोडी वाटते आणि सामान्यांच्या पुढे सद्भक्तीचा आदर्श ठेवण्यासाठी थोर महात्मे आणि संत देखील देवाच्या भक्तीचे वर्णन करतात. सगुण ब्रह्म म्हणजे त्याला काहीतरी आकार आहे, देवाची मूर्ती आहे समोरच, कोणी कृष्णाला मानतं, कोणी रामाला मानतं आणि त्यांचं भजन, पूजन, चिंतन सर्व करत असतं. तर असे जे लोक असतात ते काय करतात, त्या भक्तांना सगुण भक्तीतच गोडी वाटत असते आणि सामान्यांच्या पुढे सद्भक्तीचा आदर्श ते ठेवतात. थोर महात्मे आणि संत देखील देवाच्या भक्तीचे वर्णन करतात. प्रेमभक्ती करणारा देखील विरक्त, निष्काम आणि शुद्ध शीलाचा असेल तर तोही ब्रह्मलोकाला जातो. म्हणजे निराकार न दिसणाऱ्या आत्म्याचाच पाठपुरावा केला पाहिजे असं नाहीये. आपल्या मनामध्ये ते, म्हणून त्या अंगठ्या एवढ्या पुरुषाची स्थापना हृदयामध्ये केलेली आहे किंवा आदिशक्ती, की आपण ध्यानधारणा करताना आपल्या पुढे काहीतरी एक इमेज लागते, आपल्याला मूर्ती लागते. तर तशी त्याला सगुण भक्ती, तर तशी करताना सुद्धा काही जणांना त्याच्यात गोडी वाटते. तर असं करताना सुद्धा प्रेमभक्ती करणारा असा सुद्धा विरक्त, निष्काम आणि शुद्ध शीलाचा जर तो असेल तर तोही ब्रह्मलोकाला जातो. माणसाच्या देहामध्ये
जीवाच्या भोवती 100 नाड्या आहेत, परंतु हृदयातून निघणारी नाडी भेदून भक्ताचा जीव मस्तकातून बाहेर पडतो, तो ब्रह्मलोकाला पोचतो. कोण ब्रह्मलोकाला पोचतो? जेव्हा मरण येतं आणि ज्यांचा जीव या रंध्रातून, चालू असलेल्या रंध्रातून ते ओपन झाल्यावर, जो योगी आणखीन जो ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे, अशा माणसाचा जीव त्याच्यातून बाहेर पडतो. तो मात्र ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो. योगी आणि ज्ञानी यांचाही जीव याप्रमाणे जातो. तुझ्या दुसऱ्या वरामध्ये यमराजांनी नचिकेताला दुसऱ्या वरात नचिकेत अग्नीचं महत्व सांगितलंय आणि तो यज्ञ करा, त्यामुळे तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल असंही सांगितलेलं आहे. तर तुझ्या दुसऱ्या वरामध्ये मी तुला जी अग्निविद्या, नचिकेत यज्ञाची उपासना कर असं सांगितलं आहे, तिचा उपासक याप्रमाणेच मुक्त होतो. बाकीच्या 100 नाड्या या सूक्ष्म वासनारूप आहेत. सामान्य लोकांचा जीव आपापल्या कर्मानुसार ह्या नाड्यातून जातो. आत्म्याचे स्वरूप न जाणल्यामुळे त्यांना विषय सुखाहून दुसऱ्या सुखाची कल्पना नसते. त्यांच्या मनातून आता मरताना जर तुम्हाला वाटलं अरे माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझा मोठा बंगला, गाडी सगळं मागे राहणार, तर तुमचा जीव ब्रह्मरंध्रातून जाणार नाही. तो तिथेच तुमच्या ज्या 100 नाड्या आहेत त्यापैकी एका नाडीतून जाईल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल, तुमचं जे संचित असतं. त्यामुळे तुम्हाला पुन्हा जन्म मिळेल आणि जी लालसा, जी इच्छा, जी कामना तुमच्या मनात असेल ते भोगण्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. त्यामुळे असे लोक जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सतत फिरत राहतात. अंगुष्ठ मात्र पुरुषोत्तरात्मा सदा जनाना हृदये सन्निविष्ट, स तम विद्यात शुक्रम अमृतम, तम विद्यात शुक्रम अमृतम मिती, तम स्वाच्छरीरा प्रवे साक्षात शरीरात प्रवेहू मुंजा दिवेशिकाम धैर्येण. सात्विक आणि सज्जन माणसे विषयासक्तीने कधीही लोलुप होत नाहीत. आत्मसत्तेला ती कधीही विसरत नाहीत. कोण? सात्विक आणि सज्जन माणसे. आपलं आरोग्य ठीकठाक राहावं इतक्या पुरतच ते इंद्रियांचं पोषण करतात. इंद्रियांचं पोषण करत नाही तसं नाही, इंद्रियांकडे लक्ष द्यायला लागेल, नाही तर आपला देह राहील आणि आत्मा सोडून जाईल. आरोग्य सांभाळण्यापुरते ते इंद्रियांचं पोषण करतात. ईश्वरावर निष्ठा ठेवूनच आपली विहित कर्मे करत अनासक्त भावाने करत असतात. आत्म्याची उपासना किंवा ध्यान कोणी त्याला ज्योती मानून करतात, कोणी त्याला अंगठ्या एवढा पुरुष समोर आहे असे मानून करतात, कोणी निस्वार्थ भावाने सेवा आणि परोपकार करत राहतात, त्याच्यामधून सुद्धा भगवंताचं दर्शन होऊ शकतं. तर कोणी शास्त्राचा अभ्यास करण्यात मग्न राहतात. कोणाला भजन पूजन आवडतं, त्याच्यात आयुष्याचा अर्थ सापडतो. कुठल्याही प्रकारे वर्तन शुद्ध झालं आणि निर्लोभ झालं, लोभीपणा गळून पडला, सगळे मोह नष्ट झाले की मन आणि बुद्धी उजळते आणि त्याला आत्म्याचे स्वरूप कळू लागते. नर म्हणजे स्थूल शरीर नाही, देहाला चैतन्य देणारी प्राणशक्ती आहे. संकल्प विकल्प करून निर्णय घेणारी बुद्धी म्हणजे प्राणशक्ती नसून तो शरीराचा विज्ञान कोश आहे. बुद्धी नेहमी विज्ञानावर घासून विचार करते, संकल्प विकल्प करून निर्णय घेते, आणि ही बुद्धी ही प्राणशक्ती नाहीये, तर तो शरीराचा विज्ञान कोश आहे. आनंदमय असा मी सर्वांपासून अलिप्त असून कुठलाही विकार माझ्या बाजूला फिरकत नाही. मी करता आहे, मी भोगता आहे किंवा मीच ज्ञाता आहे असा अहंकार मला नाही. मला शत्रू, मित्र, माता, पिता असं कुठलंही नातं नाही. हे मॅडमनी आपल्याला सांगितलं होतं. कुठली आई, कुठले वडील, कुठला पती, कुठली मुलं, मी माझ्यातच ईश्वर आहे. मला शत्रू, मित्र, माता, पिता असं कुठलंही नातं नाही. मी चिद्घन असून सर्व आनंदाचं निदान मीच आहे. असा अनुभव ज्या साधकाला येतो तो आत्मवेत्ता होय. हे ऐकून नचिकेतानं विचारलं की आत्मा जर अलिप्त आहेच, मग तो कळण्यासाठी एवढ्या धैर्याची आवश्यकता का बरे असावी? आपल्याला माहिती आहे की तो अलिप्त आहे, मग तो कळून घेण्यासाठी एवढं धैर्य कशाला पाहिजे? तेव्हा यमराज म्हणाले की अविद्येच्या प्रभावाने स्वैर वर्तन करणाऱ्या माणसाने जे सरळ सोपं होतं ते अवघड करून ठेवलेले आहे.
आपण जे सरळ सोपं आत्मा प्राप्ती हे अगदी सरळ सोपी आहे. आपण जर व्यवस्थित वागलं, धारणा, ध्यान धारणा, अभ्यास केला, श्रेयस मार्गाने चाललो तर ते सगळं जमू शकतो. परंतु आपला स्वभाव, माणसाचा स्वभाव कसा असतो, अविद्येमुळे स्वैर वर्तन करणारी माणसं जी आहेत त्यांनी काय केलंय, सरळ सोपं असलेलं कठीण करून ठेवलंय. आणि अविद्येच्या प्रभावाचे स्वैर वर्तन हे कधीही तुम्हाला आत्मप्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणार नाही. त्यामुळे विरक्त साधकाला आपला आत्मा अलिप्त आहे हे कळले पाहिजे. ह्या सर्व भोगांच्या, जो विरक्त झालेला आहे त्याला हे सर्व भोग काय आणि इंद्रियांमुळे आपल्याला जे काही सुख मिळतं त्याच्यापासून आपला आत्मा अलिप्त आहे. तर हे कळले की मग विरक्ती येते आणि विकार आणि ममत्व यांचा मळ नाहीसा झाल्यावर आत्म्याचे शुद्ध स्वरूप दिसू लागते आणि जीवनाचे सार्थक होते. हे नचिकेता, तुला हे सर्व समजावून सांगत असताना बघा, आपण म्हणतो ना की जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा त्यांचे पण ज्ञान वाढत असते. एवढा मोठा यमराज तो पण म्हणतोय, हे नचिकेता, तुला हे सर्व समजावून सांगताना मीही निजसुखाचा अनुभव घेतला आहे आणि माझेही हृदय तशाच आनंदाने भरून गेले आहे. तर तुझेही हृदय तसेच भरून जावो हा माझा तुला आशीर्वाद आहे. शेवटचा श्लोक साधक हो. मृत्यू प्रोक्ताम नचिकेतो अथ लब्धवा विद्यामेताम योगविधीम च कृत्स्नम ब्रह्म प्राप्तो वीरजो अभूद्विमु मृत्युरन्यो अप्येव यो विदध्यात्ममेव. एक मिनिट. सॉरी हा, ते माझ्याकडे कोणीतरी आलं तापली पाहिजे. सॉरी. चला पुन्हा बघूया आपण. तर यमराज नचिकेताला म्हणतात की तुला शिकवता शिकवता माझ्याही मनामध्ये आनंद भरून राहिला आहे आणि तुला जसं सुख आणि आनंदाचा अनुभव तू घेतोयस तसंच माझेही हृदय आनंदाने भरून गेलेले आहे. लक्ष देऊन सर्वांगाचे काम करून नचिकेता यमधर्माचा प्रत्येक शब्द ऐकत होता. परमसुखाच्या अनुभवाने त्याचे डोळे चमकू लागले होते. मन भरून आले आणि शब्द संपून गेले. साधना, आत्मज्ञान यांच्या बोधाने संपन्न झालेला नचिकेता यमाला प्रणाम करून आपल्या घरी परतला. वडिलांनी प्रेमाने त्याला जवळ घेतले. सात्विक, प्रसन्न, विरक्त आणि निष्काम भावाने तो विहित कर्मे करीत राहिला. जन्म मृत्यूची भीती त्याला राहिली नाही. सर्व चिंतांच्या दुःख, शोक ह्याच्या पलीकडे तो गेला. लोकांना प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानाचे दर्शन केल्यासारखा आनंद नचिकेत्याला बघून होऊ लागला. म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान मिळालं होतं, त्यामुळे इतर लोकांना सुद्धा त्याला बघूनच आपल्याला ब्रह्मज्ञान मिळालंय असा आनंद होऊ लागला. कठोपनिषदाचा विशेष हाच आहे की विहित आचरणाच्या पायावर उपासनेचे मंदिर उभारले गेले की आत्मज्ञान प्रकट होते. हे अमरत्वाचे तत्वज्ञान प्रत्यक्ष यमराजानेच समजावून सांगितले आहे. नचिकेताची कसून कसोटी घेतल्यावरच यमाने त्याला आत्मविद्येचा उपदेश केलेला आहे. त्याचे मनन केल्याने जीवाला उन्नतीचा मार्ग नक्की सापडेल. इति द्वितीय अध्याय तृतीय वल्ली समाप्ताः. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. इति कठोपनिषद समाप्त. कठोपनिषदाचं सगळं श्लोक संपलेले आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप सगळ्यांनी टाळ्या वाजा अनम्यूट करून. मॅडमनी छान घेतलंय. टाळ्या वाजा. आज सुंदर, मॅडमनी खूप सुंदर. अतिशय पवित्र दिवशी संपवलेलं आहे.
मी जसं म्हटलं सुरुवातीला मॅडमना म्हटलं सुट्टी देऊन टाका आज. अक्षय तृतीयेचा आमरस खाऊन लोक गुंगीत असतील. पण बरेच जण आलेले आहेत आणि तुम्ही जॉईन झालात. मॅडम पण म्हटले आजच्या दिवशी नको. तर खूप छान झालं मॅडम. अगदी ऐकत राहावंसं वाटत होतं. आणि आता मॅडमनी जे काही सांगितलं आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि आपण जे काही ज्ञान इतके दिवस घेतलं ते किती अमूल्य होतं हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आत्मज्ञान इतक्या सहजासहजी मिळत नाही. मला हे सांगायचंय. कोणी जर सहज ठरवलं की आपण हे ऐकूयात किंवा हे वाचूयात तर इतकं लवकर ते होत नाही, घडत नाही. जसं आज मॅडम म्हटल्या की मी सुट्टी देत नाही आणि सांगते. त्यावेळेला मॅडमशी बोलणं झालं आणि मी म्हटलं मी जे तुम्हाला सांगितलंय स्वतःतील बदल ते नक्की लिहून ठेवा. कारण ज्या वेळेला आपल्या प्रोग्रेसची वेळ येते त्याच वेळेला अशी खूप अमूल्य कामे आपल्या हातून घडतात. दुसऱ्यांना ज्ञान देणे किंवा दुसऱ्यांसाठी काही आपल्या हिताचं न बघता काम करणे याला सुद्धा भाग्य लागतं. इतक्या पटकन ही संधी मिळत नसते हे मॅडमनं सांगितलं. आणि तुमची ती वेळ आली होती म्हणून हे छान काम झालं. जसं आपण सुलक्षणा मॅडम मध्ये परिवर्तन खूप बघितलं. त्यांची एक कविताच साक्ष ठरते की त्यांच्यामध्ये किती बदल झाले आणि किती उच्च अवस्था त्यांना प्राप्त झाली. एक जंप मारली. तसं आपण आता सुचेता मॅडम कडनं पण बघूयात त्यांच्यात काय बदल झालेले आहेत. आणि ह्या ज्ञानाला पात्र आपल्याला आत्मज्ञानाला पात्र व्हावं लागतं. तर याचं खूप महत्व आहे. मी सांगेलच थोडंसं मी बोलणार आहे अक्षय तृतीयेवर. त्या अनुषंगाने मी जास्त डिटेल बोलेल. कोणाला काही शंका असेल तर विचारा मॅडमना. कारण कसं झालं की मॅडमचा पण उत्साह बघून मी जॉईन झाले. कारण मला इतकं तुम्हाला सांगते ऊर्जा एनर्जी हायर झालीये तिकडनं आल्यावर हिमालयातून की झोपच येतेय, जागच येत नाहीये. आणि एक्झर्शन वाटत नाहीये, थकवा वाटत नाही, बाकी काही नाही. पण झोप खूप येते. म्हणजे नक्कीच प्रोसेस सुरू आहे. मी काल निलिमा मॅडमनाही फोन करून विचारलं तर त्याही म्हणे मलाही खूप झोप येते. मग त्यांना सांगितलं की घ्या ही एनर्जी ऍब्सॉर्ब करा. तर काही शंका असतील तर विचारा. पण मॅडमचं जिद्द बघून मी सुद्धा जॉईन झाले आज. काल मला 5:30 वाजता जाग आली. 12 वाजता जी झोपली होते मी ती. आज मग मॅडमना वेळ हवा होता जास्त म्हणून मग म्हटलं मी लिंक करावी. तर शारदा मॅडम म्हणतात खूप धन्यवाद सुचेता मॅडम. आजच्या चांगल्या मुहूर्तावर एवढं छान ज्ञान मिळते. कोणाला काही विचारायचं आहे का? शंका आहे का? काही बोलायचं आहे का? हा तुम्ही आता मॅडम. बोल. हा राधिका मॅडम तुम्ही नंबर नाही घातलात. बोला बोला बोला. हा, खूप छान सुचिता मॅडम. आणि अगदी ह्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही अक्षय ज्ञान आम्हाला दिलं, त्याचा नक्कीच आयुष्यामध्ये आम्ही उपयोग करून घेऊन पुढची वाटचाल करू. ही आम्ही सगळ्या आपल्या म्हणजे मी माझ्यातर्फे असे खात्री देते की नक्कीच हे ज्ञान माझ्या आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि तुमचा उत्साह बघून आम्हाला सुद्धा असं वाटलं नाही की म्हणजे आपणही आता जॉईन होऊन असं मॅडम म्हटल्याप्रमाणे. पण एकही दिवस काही थोडा प्रॉब्लेम आला त्यापुरतच आम्ही मिस केलं हे. नाहीतर बाकी सगळं पूर्ण कठोपनिषेधाचं हे जे आहे ते आम्ही ऐकलं. नक्कीच आयुष्यात याचा आम्हाला फायदा होईल. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद राधिका मॅडम. अजून कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय का? मॅडम, अनुभव मला सांगायचाय का? मला हा फक्त हा बोलायचं बोला मला फक्त बोला. बोलायचं होतं. काही नाही, आपला विहंगमचा एक खूप सुंदर उपक्रम हा पुस्तक वाचनाचा तुम्ही सुरू केलाय. त्याच्याबद्दल हम्म. पहिले तुमचे धन्यवाद. आणि ईशावास्य उपनिषद पण बरेच वर्षांपासून अशी एक उत्सुकता होती की वेद, पुराण, उपनिषद हे सगळं आपल्याला कधी वाचता येईल किंवा एवढा वेळ आपण काढू शकू का डे टू डे ह्याच्यामध्ये. पण अनायसे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर विहंगमला आपोआप हे जसं तुम्ही म्हणता की समोरनं अपॉर्च्युनिटी चालत आल्यासारखं अगदी इच्छा पूर्ण झाली. की आधी त्यांनी ईशावास्य छान सांगितलं, आता सुचेता मॅमनी कठोपनिषद छान सांगितलं. तर म्हणजे न मागताच गोष्टी मिळत जात आहेत. आता हे एक योग म्हणायचं किंवा तुमच्या सोबत जॉईन झाल्याचे हे चांगले चिन्ह आहेत असं म्हणायचं. त्यामुळे खूप छान आहे हा बुकचा स्पेशली आपला प्रोग्राम, की वेगवेगळी गोष्टी समजतायत आम्हाला. म्हणजे एका रोज अर्धा पाऊण तास वेळ देऊन
ह्या बऱ्याचशा उच्च लेव्हलचं ज्ञान मिळतंय सगळ्या आपल्या साधकांकडनं आपल्याला. त्यामुळे ह्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा मॅडम, खूप खूप धन्यवाद. आता हा काही योगायोग नाहीये. कसं असतं की आपला जो ग्रुप आहे ना, ग्रुप एनर्जी फार महत्वाची असते. आणि हम्म. तुम्हाला जर इच्छा झाली की हो. सपोर्ट सिस्टीम काम करतच असणार आहे. येस त्यामुळे येस. उत्तम साधकांचा ग्रुप असणं फार गरजेचं आहे. हो 60च्या हो. वरती लोक या कार्यक्रमाला जॉईन झालेत, पण फक्त 50%च जॉईन होऊ शकले. तर हा ह्या 30% जे लोक जॉईन झाले नाहीत त्यांनी खूप खूप वाईट कामगिरी केलेली आहे. ग्रुपही सोडलेला नाही. त्यामुळे आपल्याला जो हा फायदा हा होणार आहे ना, तो हा. कमी झालाय एक 10-15% या लोकांमुळे. तर मी ओके. प्रत्येक कार्यक्रमाला सांगत असते. तर तसं तुमची इच्छा खूप होती. राईट. सुलोचना मॅडम तर 5 वर्ष हे वेद अभ्यास करतायत. हो हो. सुचेता मॅडमनी सुद्धा लगेच घेतलं वाचनास. माझी हम्म सुद्धा खूप अर्ज आहे. मी तर हम्म आणून ठेवलेत सगळे वेद. आता हम्म मी हम्म मॅडमचं संपणार आज मॅडम म्हटल्यावरच मी प्रश्नात पडले की आता पुढचं कोण घेणार आहे. तर कोणीही पुढे यावं वेद घ्यायला, उपनिषद घ्यायला. मी तर वाचेलच, मी तर घेईनच, पण तुम्ही पण सुद्धा विचार करावा आणि घ्यावा. कोणीही पुढे यावं. तर हे एक मी आवाहन करत आहे. तर आपल्या इच्छांमुळे हे आपल्याला मिळतंय. तर श्रद्धा मॅडम तुम्ही सुद्धा विचार करा जरा, ओशोंचं काही घेता का वाचन पुस्तक, काहीतरी घ्या. म्हणजे कसं होईल की स्वतःमधली अजून समृद्धी वेगळ्या प्रकारची जाणवेल. कारण मॅडमनी आता सांगितलं, यमदूत म्हणाले नचिकेतला की अरे तुला मी हे ज्ञान देता देता मी सुद्धा खूप आनंद मिळवला हे सांगताना. आणि आज मला थोडंसं असं सांगायचं आहे की हे जे युग आलेलं आहे ना, हे युग मास्टरीचं आलेलं आहे. म्हणजे हेच ज्ञान, म्हणजे जे काही आपलं स्पिरिच्युअल युग परिवर्तन होत आहे, आपलं हे युग परिवर्तन गोल्डन एरा म्हणतो, तसं आध्यात्मिक क्रांतीचं सुद्धा हे युग येत आहे. आणि या आध्यात्मिक क्रांतीमध्ये माझं स्टेटस आज जरूर सर्वांनी वाचावं. त्याच्यात मी लिहिलेलं आहे बऱ्याच गोष्टी. हो. तर वाचलं हे वाचलं मॅडम. हे नाही, बाकीच्यांनी ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचावं. तर हम्म. हे जे आपण पुढचा जो काही काळ येणार आहे ना, तो एकमेकांचं ज्ञानच आपल्याला दुसऱ्यांना द्यायचे. हा महत्वाचा प्रोफेशन आपलं कार्य राहणार आहे. की माझ्याजवळ जे आहे ते मी तुम्हाला द्यायचं, तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही मला द्यायचं. हेच म्हणजे बार्टर सिस्टीम जी पूर्वी होती, की माझे गहू घेऊन जा आणि मला तुम्ही काही ऊस द्या किंवा जे माझ्याकडे तुमच्याकडे पिकत आहे ते द्या. तर आता हे ज्ञानाचं देवाणघेवाण होणार आहे. आणि जे हे मास्टरी करतील, जे या रोलमध्ये जातील की नाही, एकमेकांना हे ज्ञान सांगायच्या, त्यांची पात्रता, त्यांची चेतना हायर होणार आहे. लक्षात घ्या. तर असं काही नाही, बऱ्याच गोष्टी, बरेच लोक जण मत व्यक्त करत असतात, की लायकी पाहिजे किंवा ती लेव्हल पाहिजे. असं काहीही नाहीये. पत्रीजी बघा एवढे मोठे होते. त्यांना काही वेळ लागलं, उठ-सूट सगळ्यांना त्यांनी घ्यायला लावलं. ऑल आर मास्टर्स, ऑल आर मास्टर्स असं का म्हटले? कारण ही या युगाची गरज आहे. आणि यातूनच आपण सुवर्णयुग साधणार आहोत, की बाकी सगळे प्रोफेशन बंद पडणार आहेत. म्हणूनच आज डबल ग्रॅज्युएट जास्तीत जास्त शिकलेले. मीच एक उत्तम उदाहरण आहे. पीएचडी माझी नुसती झाली नाही तर मला अत्यंत इंटरनॅशनल सगळ्या कामामध्ये मी मग्न होते. ते सर्व फुलस्टॉप देऊन आज मी हे कार्य करते. आणि असे लाखोनी आलेले आहेत, की एवढं हायर एज्युकेशन घेऊन सुद्धा हेच काम करतायत ज्ञानार्जनाचं. ते काही वेडे आहेत का सगळे? मुळीच नाही. ही सगळी सिस्टीमची गरज आहे. ही ऊर्जा करून घेतीये. ही ऊर्जेची निकड आहे. आणि म्हणून आपल्यातील प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. आपल्याला जे काही येते, कुठलेही विषय असू देत, काही अध्यात्मच पाहिजे असं काही नाही. विहंगमचे बरेच ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यावर तुम्ही पुढे यावं आणि तुम्ही पण एक-एक कार्यक्रम घ्यायला सुरुवात करावी. भले एक दिवस, भले एक सेशन. तर याच्यातून स्वतःची प्रगती साधणार आहे. तर खूप खूप धन्यवाद श्रद्धा मॅडम. अजून कोणाला बोलायचंय का? बघा, बोलायचं जरी झालं तरी किती थोडे पुढे जण येतात. नेहमी नेहमी त्याच व्यक्ती पुढे असतात. बाकीचे काय करतायत? बाकीच्यांनी पुढे आलं पाहिजे. 2 शब्द कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सुलक्षणा मॅडम म्हणतात, आज अधिष्ठिर्याला अक्षय पात्र मिळाले आहे. असे आम्हाला अक्षय ज्ञान व
व ज्ञान मिळाले. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? तसं त्याप्रमाणे की हे इतकं त्यातल्या त्यात हे कठीण समजलं जातं हो कठोपनिषद. हो आणि एकदम एका दिवाळी अंकामध्ये यमराज आणि नचिकेत यांचा संवाद असा 4-5 पानाचा आला होतो. तेव्हापासून माझ्या मनात होतं की हे सर्व आपण वाचून काढलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता तसं त्या ऊर्जेचीच ही किमया आहे की येस. कुठून मला एकदम स्फूर्ती आली की जेव्हा सुलक्षणा मॅडम ईशावास्य वाचत होत्या तेव्हा म्हटलं आपणही एखादं उपनिषद वाचायला काय म्हणजे अभ्यास करून वाचायला काय हरकत आहे. आणि मग मला एकदम ते कठोपनिषदाचं जे माझ्या मनात राहिलं होतं की आपण हे वाचलं पाहिजे, तर माझ्या मनात आलं की ही संधी घेऊया आणि आपण अभ्यास करून वाचूया. आणि शेवटी शेवटी मी इतकी त्याच्यामध्ये रमून रमून गेले, हा शब्द बरोबर आहे. म्हणजे बाकीचं सुद्धा इकडचं तिकडचं काही ती पुस्तकं जी आणली होती त्याच्या सतत परत परत मी अभ्यास करत राहिले आणि या सगळ्या वाचनाने मला खूप आनंद मिळाला. म्हणजे काही जण आणि असंही तुमच्या म्हणाले असतील चेहऱ्यावर की तो दिसतोय. हो, मॅडम सुचेता मॅडम तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय एकदम प्रसन्नता आलेली आहे. आणि जॉय म्हणतो ना, इनर जॉय तो तुमच्या चेहऱ्यावर चमकतोय. तर हे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यांनी पण बघावं, बदल बघावेत. आणि सुलक्षणा मॅडमचं सुद्धा व्यक्तिमत्व किती बदललं आहे, चेहरा किती सुंदर झाला आहे. म्हणजे पहिल्यापासूनच सुंदरच आहेत या दोघी, प्रश्न नाहीये. पण अजून ती सुंदरता चमकू लागली आहे. एक वेगळे कलागुणही आपल्याला बघता आले, की जसं सुलक्षणा मॅडम तसंच सुचेता मॅडम मधले सुद्धा जे काही वेगळे विशेष गुण आहेत ते आपल्याला कळले. म्हणजे हे फुलत चाललेलं आहे. आणि असं आपण फुललं पाहिजे, क्रिएटिव्हिटीतनं फुललं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. कोणाला बोलायचं नसेल तर मी मीटिंग, कोणाला बोलायचं आहे का? नाहीतर मग मी थोडंसं अक्षय तृतीयेवर बोलणार आहे. कोणाला काही सांगायचं असेल, प्रश्न असतील, तर आता पुढचं कोण घेणार आहे हो? हां, बोला. आत्मवंदन आत्मवंदन स्मिता मॅडम, बोला. तुम्हाला खूप खूप कोटी कोटी नमन आणि कोटी कोटी धन्यवाद. मला खूप चांगलं वाटतंय. मी म्हणजे बरी आहे आजारातून तब्येत? आता बरी आहे. मला खूप ऊर्जा जाणवून राहिली आणि खूप स्मिता आनंद आहे. मॅडम हॉस्पिटल मधनं कार्यक्रम अटेंड करत होत्या. सुचेता मॅडम ऍडमिट असताना सुद्धा तुमचं कठोपनिषद ऐकत होत्या हॉस्पिटल मधून. लक्षात घ्या. आणि त्यांना एक एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे. त्यासारख्या कोटी साधकांनी कोटी पुरवली. कोटी कारण धन्यवाद. छान वाटतंय मला. त्याला इंटरेस्ट असेल तर संस्थेला आनंद होतो ना. आपण तसं सांगितल्याप्रमाणेच आम्ही त्याच्याप्रमाणे चालू. हो, खूप मॅडम. प्रयत्न करूया. हो, प्रयत्न करीन. स्मिता मॅडम साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा, असं मी उपलब्ध सर्वांना विनंती करते, आपल्या साधकांना. स्मिता कारण मॅडम बघा, श्रद्धा मॅडम त्यांची सगळ्यांना कौतुक करायला लावतायत तुमचं. खूप कारण खूप सन्मान. डेडिकेशन डेडिकेशन दिसलं ह्याच्यात त्यांचं. आणि किती ती अर्ज होती तिकडनं पण, म्हणजे ते असा नाही विचार केला त्यांनी की अरे आपल्याला जमेल का काय, पण त्यांनी ते हॉस्पिटल मधनं पण अटेंड केला. सो स्मिता मॅडम माझ्याकडनं टाळ्या आणि कौतुक. खूप खूप कोटी कोटी नमन मॅम. कोटी कोटी धन्यवाद. चला, तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. आणि मी फीडबॅक फॉर्म देईलच, तो जरूर भरावा. आणि कोण पुढचं उपनिषद घेणार आहे त्यांची इच्छा असेल तर जरूर सांगावं. धन्यवाद सुचेता मॅडम, खूप खूप मनापासून. आणि सगळे साधक आज जे आहेत त्यांना डबल धन्यवाद, की आजच्या महत्वाच्या दिवशी तुम्ही उपस्थित होता. शेवटच्या दिवशी काही बघितलं नाही सणवार आणि जॉईन झालात, म्हणून खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.